मध्ये स्वागत आहे. सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्यासाठी जसे की MPSC, UPSC साठी मराठीतून रोज चालू घडामोडी एनालिसिस पाहण्यासाठी लवकरात लवकर आताच तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. त्यासोबत नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा म्हणजे तुम्हाला नवीन आलेले व्हिडिओज नोटिफिकेशन लगेच मिळेल. पहिली महत्त्वाची बातमी, मधुमेहाचे प्रकार. व्हँडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील संशोधकांना आता एका अभ्यासातून असे समजले आहे की टाईप 1 मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये स्वादुपिंडाचे प्रमाण कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे इन्सुलिनची कमतरता. मधुमेह म्हणजे काय? मधुमेह हा एक जुनाट आजार आहे जो तेव्हा होतो जेव्हा स्वादुपिंड यापुढे इन्सुलिन बनवू शकत नाही किंवा शरीर ते तयार करत असलेल्या इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही. इन्सुलिन हे रक्तातील ग्लुकोज नियंत्रित करणारे हार्मोन आहे. इन्सुलिन प्रभावीपणे तयार करण्यास किंवा वापरण्यास सक्षम नसल्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते, ज्याला हायपरग्लायसेमिया म्हणतात. दीर्घकाळापर्यंत उच्च ग्लुकोज पातळी शरीराला नुकसान आणि विविध अवयव आणि ऊतींच्या निकामीशी संबंधित आहे. अंधत्व, मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि खालच्या अंगांचे विच्छेदन हे मधुमेह हे प्रमुख कारण आहे. मधुमेहाचे प्रकार. टाईप 1 मधुमेह ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुमच्या स्वादुपिंडातील इन्सुलिन बनवणाऱ्या पेशी नष्ट करते. त्यांना बीटा पेशी म्हणतात. जेव्हा तुम्हाला टाईप 1 मधुमेह असतो तेव्हा तुमचे शरीर फारच कमी किंवा कमी प्रमाणात इन्सुलिन तयार करते. रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज इन्सुलिनची आवश्यकता असते. हे सहसा लहान मुले आणि तरुण लोकांमध्ये निदान केले जाते, म्हणून त्याला किशोर मधुमेह असे म्हणतात. लघवीचे जास्त उत्सर्जन, पॉल्युरिया, तहान, पॉलिडिप्सिया, सतत भूक लागणे, वजन कमी होणे, दृष्टी बदलणे आणि थकवा यांचा समावेश होतो. टाईप 2 मधुमेह हे शरीराने तयार केलेल्या इन्सुलिनच्या अप्रभावी वापरामुळे होते. मधुमेह असलेल्या 95% पेक्षा जास्त लोकांना टाईप 2 मधुमेह आहे. या प्रकारचा मधुमेह मुख्यत्वे शरीराचे अतिरिक्त वजन आणि शारीरिक निष्क्रियतेचा परिणाम आहे. लक्षणे टाईप 1 मधुमेहासारखीच असू शकतात परंतु अनेकदा कमी चिन्हांकित केली जातात. परिणामी रोग सुरू झाल्यानंतर अनेक वर्षांनी निदान केले जाऊ शकते. गर्भधारणा मधुमेह GDM हा एक प्रकारचा मधुमेह आहे ज्यामध्ये गरोदरपणात रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते आणि तो आई आणि बाळ दोघांच्याही गुंतागुंतीशी संबंधित असतो. GDM सहसा गरोदरपणानंतर नाहीसा होतो, परंतु प्रभावित स्त्रिया आणि त्यांच्या मुलांना नंतरच्या आयुष्यात टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो. पुढील बातमी, बोबिली वीणा म्हणजे काय? आंध्र प्रदेशात होणाऱ्या G20 परिषदेच्या प्रतिनिधींना सांस्कृतिक देवाणघेवाणीचा भाग म्हणून प्रसिद्ध बोबिली वीणा सादर केली जाण्याची शक्यता आहे. बोबिली वीणाबद्दल. बोबिली वीणा, ज्याला सरस्वती वीणा म्हणूनही ओळखले जाते, हे कर्नाटक शास्त्रीय संगीतात वापरले जाणारे एक मोठे तारवाद्य आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर असलेले बोबिली शहर हे बोबिली वीणाचे घर आहे. हे त्याच्या उत्कृष्ट ट्यून आणि विशिष्ट नोट्ससाठी प्रसिद्ध आहे. 2012 मध्ये त्याच्या अद्वितीय डिझाईन आणि उच्च गुणवत्तेच्या कारागिरीसाठी याला भौगोलिक संकेत गीक टॅग मिळाला. वैशिष्ट्ये. लाकडाचे 2 तुकडे जोडून बनवलेल्या इतर वीणांप्रमाणे हे जॅकवूडच्या झाडाच्या एका तुकड्यापासून बनवले जाते. म्हणूनच तिला आख्यात वीणा असेही संबोधले जाते. मध्यभागी निमुळत्या टोकाला सिंहाचे डोके कोरलेले आहे. या वीणाचे फ्रेट बेल मेटलचे बनलेले आहेत. या वीणा शरीरावर कोरलेल्या उत्कृष्ट रचनांसाठी देखील उल्लेखनीय आहेत. प्रत्येक तुकडा अनन्य बनवतात. हत्तीच्या दांडीवर जे सजावटीचे काम केले जात होते त्याची जागा आता प्लास्टिकने घेतली आहे. पुढील बातमी, टेरन 1 रॉकेट म्हणजे काय? जगातील पहिले 3D प्रिंट केलेले रॉकेट टेरन 1 चे प्रक्षेपण नुकतेच शेवटच्या सेकंदाला रद्द करण्यात आले. टेरन 1 रॉकेट बद्दल. हे जगातील पहिले 3D प्रिंट केलेले रॉकेट आहे. हे कॅलिफोर्निया एरोस्पेस स्टार्टअप रिलेटिव्हिटी स्पेसने बनवले आहे. वैशिष्ट्ये. रॉकेट 7.5 फूट व्यासासह 110 फूट उंच आहे. त्याच्या वस्तुमानाच्या 85% 3D मुद्रित धातू मिश्रधातूंसह इंजिनसह आहे. हे द्रव ऑक्सिजन आणि द्रव नैसर्गिक वायूचा प्रणोदक म्हणून वापर करून इऑन इंजिनद्वारे समर्थित आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात 9 3D प्रिंट केलेले इऑन 1 इंजिन आणि दुसऱ्या टप्प्यात एक 3D मुद्रित इऑन व्हॅक्यूम इंजिन आहे. रॉकेट अखेरीस 2755 पौंड 1250 किलोग्रॅम कमी पृथ्वीच्या कक्षेत ठेवण्यास सक्षम असेल. 3D प्रिंटेड म्हणजे काय? 3D प्रिंटेड किंवा ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग ही डिजिटल फाईलमधून त्रिमितीय घन वस्तू बनवण्याची प्रक्रिया आहे. 3D मुद्रित ऑब्जेक्टची निर्मिती ॲडिटिव्ह प्रक्रिया वापरून साध्य केली जाते. ॲडिटिव्ह प्रक्रियेमध्ये वस्तू तयार होईपर्यंत सामग्रीचे सलग स्तर टाकून वस्तूची पुनरावृत्ती केली जाते. यातील प्रत्येक थर वस्तूचा बारीक कापलेला क्रॉस सेक्शन म्हणून पाहिला जाऊ शकतो.
3D प्रिंट तुम्हाला पारंपरिक उत्पादन पद्धतींपेक्षा कमी सामग्री वापरून जटिल आकार तयार करण्यास सक्षम करते. पुढील बातमी. मॅक्वेरी बेट. अलीकडे ऑस्ट्रेलियाच्या फेडरल सरकारने मॅक्वेरी आयलंडच्या आर्थिक बहिष्कार क्षेत्राचा समावेश असलेल्या सागरी उद्यानाच्या विस्ताराचा प्रस्ताव दिला. मॅक्वेरी बेट बद्दल. मॅक्वेरी बेट तास्मानियाच्या आग्नेयेस सुमारे 1500 किलोमीटर अंतरावर आहे. हे 1600 किलोमीटर लांब समुद्राखालील मॅक्वेरी रिजचे उघडलेले शिखर आहे. संपूर्णपणे सागरी कवचापासून बनलेला हा जगातील एकमेव जमिनीचा तुकडा आहे. मॅक्वेरी रिज अंटार्क्टिक सर्कम्पोलर अभिसरणात अडथळा आणणाऱ्या अशा 3 कड्यांपैकी एक आहे. याचा परिणाम रिजच्या पश्चिम आणि पूर्वेकडील बाजूंमध्ये फरक दिसून येतो, ज्याचा वापर वेगवेगळ्या प्रजातींद्वारे वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. प्राणी. हे पेंग्विनच्या 4 प्रजाती आणि अल्बट्रॉसच्या 4 प्रजातींचे निवासस्थान आहे. बेटावर 57 समुद्री पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद आहे. हे बेट आणि त्याच्या सभोवतालचे समुद्र आधीच टास्मानियन राखीव म्हणून संरक्षित आहेत. हे क्षेत्र जागतिक वारसा क्षेत्र म्हणून देखील नियुक्त केले आहे. पुढील बातमी. अय्या वैकुंठ स्वामिकाळ. भारताच्या पंतप्रधानांनी अलीकडेच श्री अय्या वैकुंठ स्वामिकाल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. अय्या वैकुंठ स्वामिकाल बद्दल. दक्षिण भारत आणि केरळमधील सामाजिक क्रांतिकारकांचे ते प्रणेते होते. संशोधन विद्वान वैकुंठला शिक्षक, बरे करणारा आणि चमत्कारिक कार्यकर्ता मानतात. त्यांच्या शिकवणीचा दक्षिण भारतातील अनेक सामाजिक बदलांवरही परिणाम झाला. याचा परिणाम नारायण गुरु, चटंपी स्वामीकल, वललाला आणि अय्यंकली यासह वरच्या कापड आंदोलन, मंदिर प्रवेश चळवळ आणि इतर चळवळी यासारख्या सामाजिक आणि स्वाभिमान चळवळीच्या मालिकेचा उदय झाला. नारायण गुरु कोण आहेत? नारायण गुरु हे भारतातील तत्त्वज्ञ, आध्यात्मिक नेते आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म एझवा जातीतील कुटुंबात झाला. आध्यात्मिक ज्ञान आणि सामाजिक समतेला चालना देण्यासाठी त्यांनी केरळमधील जातीग्रस्त समाजातील अन्यायाविरुद्ध सुधारणा चळवळीचे नेतृत्व केले. श्री नारायण धर्म परिपालना योगम SNDP योगम म्हणूनही ओळखले जाते. ही एक भारतीय आध्यात्मिक संस्था आहे ज्याची स्थापना डॉक्टर पद्मनाभन पालपू यांनी 1903 मध्ये श्री नारायण गुरूंच्या मार्गदर्शनाने केली होती. SNDP योगमचे मुख्य उद्दिष्ट एझवा तियार समुदायातील लोकांची आध्यात्मिक उन्नती करणे हे होते. वैकोम सत्याग्रह 1924 ते 25 हा केरळच्या हिंदू समाजातील अस्पृश्यता आणि जातीय भेदभावाविरुद्ध पूर्वीच्या त्रावणकोरमधील सामाजिक निषेध होता. श्रीनारायण गुरूंनी वैकोम सत्याग्रहात स्वतःला सामील करून घेतले आणि खूप सहकार्य केले. त्यांनी मल्याळम, संस्कृत आणि तमिळ भाषांमध्ये 45 कार्ये प्रकाशित केली, ज्यात आत्मोपदेशा षटकम, 100 श्लोकांची आध्यात्मिक कविता आणि दैव दशकम, 10 श्लोकांमध्ये एक सार्वत्रिक प्रार्थना समाविष्ट आहे. पुढील बातमी. INS सह्याद्री. अरबी समुद्रात 2 दिवसीय सागरी भागीदारी सराव करण्यासाठी भारतीय नौदलाची INS सह्याद्री फ्रान्सच्या 2 आघाडीच्या युद्धनौकांमध्ये सामील झाली. INS सह्याद्रीबद्दल. INS सह्याद्री हे शिवालिक वर्गाचे मल्टी रोल स्टेल्थ फ्रिगेट आहे. हे अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज आहे, ज्यामुळे तिला हवा, पृष्ठभाग आणि भूपृष्ठावरील धोके ओळखणे आणि दूर करणे शक्य होते. हे जहाज विशाखापट्टणम येथे असलेल्या भारतीय नौदलाच्या पूर्व फ्लीटचे सदस्य आहे. सागरी भागीदारी सरावामध्ये समुद्रातील उत्क्रांतीच्या विस्तृत स्पेक्ट्रमचा साक्षीदार होता, ज्यामध्ये क्रॉस डेक लँडिंग, बोर्डिंग व्यायाम आणि सीमनशिप उत्क्रांती यांचा समावेश होता. या सरावाच्या निर्बाध संचालनाने दोन्ही नौदलांमधील परस्पर कार्यक्षमतेची आणि उच्चस्तरीय सहकार्याची पुष्टी केली. INS शिवालिक, INS सह्याद्री आणि INS सातपुडा या शिवालिक श्रेणीतील स्टेल्थ फ्रिगेट्स ही भारतात माझागॉन डॉक लिमिटेडद्वारे बांधलेली पहिली स्टेल्थ युद्धनौका आहे. पुढील बातमी. राष्ट्रीय युवा परिषद. 13-14 मार्च 2023 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA अफेअर्सद्वारे राष्ट्रीय युवा परिषद आयोजित केली जात आहे. नॅशनल युथ कॉन्क्लेव्हबद्दल. हा कार्यक्रम 2023 मध्ये भारताच्या G20 अध्यक्षतेखाली अर्बन 20 आणि युवा 20 प्रतिबद्धता गटांसोबत संरेखित करण्यात आला आहे. नॅशनल युथ कॉन्क्लेव्ह, जे देशातील तरुण आणि सरकारी नेतृत्व यांना एकत्र आणते, ही क्रॉस लर्निंगची संधी आहे. अर्बन 20 म्हणजे काय? 12 डिसेंबर 2017 रोजी पॅरिसमधील वन प्लॅनेट समिटमध्ये हा एक शहरी मुत्सद्देगिरीचा उपक्रम आहे. अर्बन 20, U20, G20 देशांमधील शहरांना हवामान बदल, सामाजिक समावेश, शाश्वत गतिशीलता आणि परवडणारी घरे यासह शहरी विकासाच्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि सामूहिक उपाय प्रस्तावित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. C40 शहरे, C40 आणि युनायटेड सिटीज अँड लोकल गव्हर्नमेंट UCLG, G20 यजमान देशामध्ये आधारित दरवर्षी फिरणाऱ्या चेअर सिटीच्या नेतृत्वाखाली U20 आयोजित करतात.
U20 2023 सायकलचे अध्यक्ष अहमदाबाद शहर होते. अहमदाबाद आपला अनोखा शहरी विकास आणि हवामान बदल उपक्रम आणि समृद्ध संस्कृती आणि वारसा सहभागींना दाखवेल. यूथ 20 Y20 म्हणजे काय? Y20 हा G20 ग्रुप ऑफ 20 साठी अधिकृत युवा सहभाग गट आहे, जो जगातील सर्वात मोठ्या आणि प्रगत अर्थव्यवस्थांचा मंच आहे. Y20 ही एक प्रक्रिया आहे जी जगभरातील तरुण नेत्यांना एकत्र आणते, जागतिक आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आणि वादविवाद करण्यासाठी आणि G20 नेत्यांना पुढे नेण्यासाठी ते पाहू इच्छित असलेल्या धोरणात्मक शिफारशींवर सहमत होतात. धोरण शिफारशींची यादी संप्रेषण म्हणून ओळखली जाते, जी Y20 शिखर परिषदेत सार्वजनिकपणे घोषित केली जाते आणि अधिकृत G20 शिखर परिषदेचा भाग म्हणून जागतिक नेत्यांना सादर केली जाते. भारताने प्रथमच Y20 शिखर परिषदेचे आयोजन केले होते. यूथ 20 एंगेजमेंट ग्रुपमध्ये भारताचे मुख्य लक्ष जगभरातील तरुण नेत्यांना एकत्र आणणे आणि चांगल्या उद्यासाठी कल्पनांवर चर्चा करणे आणि कृतीसाठी अजेंडा तयार करणे हे आहे. भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात Y20 द्वारे हाती घेतले जाणारे उपक्रम जागतिक युवा नेतृत्व आणि भागीदारीवर केंद्रित असतील. अंतिम यूथ-20 शिखर परिषदेच्या धावपळीत पुढील 8 महिन्यांसाठी देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये विविध चर्चा आणि परिसंवादांसह 5 Y20 थीमवर प्री-समिट होतील. पुढील बातमी. दुधवा व्याघ्र प्रकल्प. अलीकडे दुधवा व्याघ्र प्रकल्प DTR ने विशेष लक्ष केंद्रित करून प्रजाती पुनर्प्राप्ती योजना आणि मॉनिटरिंग प्रोटोकॉलवर 2 दिवसीय सल्लामसलत कार्यशाळा आयोजित केली होती. दुधवा व्याघ्र प्रकल्पाबद्दल. हे उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात भारत-नेपाळ सीमेवर आहे. नद्या. शारदा नदी किशनपूर WL अभयारण्यातून वाहते, गेरुवा नदी काटेरनिया घाट WL अभयारण्यातून वाहते आणि दुधवा राष्ट्रीय उद्यानात सुहेली आणि मोहना नदी वाहते. या सर्व शक्तिशाली घागरा नदीच्या उपनद्या आहेत. दुधवा व्याघ्र प्रकल्प DTR मध्ये दुधवा राष्ट्रीय उद्यान DNP आणि किशनपूर आणि कटारनिया घाट वन्यजीव अभयारण्यांचा समावेश आहे. दुधवा नॅशनल पार्क हे वरच्या गंगेच्या मैदानी जैव भौगोलिक प्रांतातील एक विशिष्ट तराई भाबर वस्ती आहे. वनस्पती उत्तर भारतीय आर्द पर्णपाती प्रकारातील आहे, ज्यामध्ये भारतातील साल जंगलांची शोरिया रोबस्टा काही उत्कृष्ट उदाहरणे आहेत. जीवजंतू. वाघ, लंगू, स्मूक इंडियन ऑटर, हॉग डिअर, मुगर, घरियाल, पायथन, सँडबोआ, बँडेड क्रेट, रसेल वायपा, रॅट साप. वन्य प्राण्यांवरील उच्चाधिकार समिती. सुप्रीम कोर्टाने संपूर्ण भारतामध्ये बंदिवासात असलेल्या वन्य प्राण्यांच्या आयात, हस्तांतरण, खरेदी, बचाव आणि पुनर्वसन यासंबंधी आवश्यक तपासण्या करण्यासाठी आणि तथ्य शोधण्याचे व्यायाम करण्यासाठी उच्च अधिकार असलेल्या समितीचे अधिकार क्षेत्र आणि अधिकार वाढवले आहेत. बातम्यांमध्ये का? सुरुवातीला ईशान्येकडील राज्यांमधून बंदिस्त वन्य हत्तींच्या हस्तांतरणावर देखरेख करण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली होती. समितीचे कार्यक्षेत्र यापूर्वी त्रिपुरा आणि गुजरातपुरते मर्यादित होते. आता त्याची व्यापक जबाबदारी असेल आणि भारतात कुठेही पुनर्वसन किंवा बचावाची गरज असलेल्या सर्व वन्य प्राण्यांची पूर्तता करेल. वन्य प्राण्यांवरील उच्चाधिकार समितीबद्दल. माजी न्यायाधीश न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली त्याची स्थापना करण्यात आली आहे. आदेश. कोणत्याही बचाव किंवा पुनर्वसन केंद्र किंवा प्राणीसंग्रहालयाद्वारे वन्य प्राण्यांचे भारतात हस्तांतरण किंवा आयात किंवा त्यांच्या खरेदी किंवा कल्याणाबाबत मान्यता, विवाद किंवा तक्रारीचा विचार करणे. समितीचे इतर सदस्य. वन महासंचालक, प्रकल्प हत्ती विभागाचे प्रमुख, MOF सदस्य सचिव, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण. हा मुद्दा ज्या राज्यांशी संबंधित आहे त्यांचे मुख्य वन्यजीव वॉर्डन सदस्य म्हणून निवडले जातील. शक्ती आणि कार्ये. सर्व राज्य आणि केंद्र प्राधिकरणांनी वन्य प्राणी जप्त करणे किंवा बंदिस्त वन्य प्राण्यांना सोडून दिल्याबद्दल समितीला अहवाल द्यावा. बंदिस्त प्राण्यांची किंवा जप्त केलेल्या वन्य प्राण्यांची मालकी त्यांच्या तात्काळ कल्याण, काळजी आणि पुनर्वसनासाठी कोणत्याही इच्छुक बचाव केंद्र किंवा प्राणीसंग्रहालयाकडे हस्तांतरित करण्याची शिफारस करण्यास समिती स्वतंत्र असेल. समिती आवश्यक तपासण्यासाठी आणि कोणत्याही प्रलंबित किंवा भविष्यातील तक्रारीत तथ्य शोधण्याचे कार्य करण्यास स्वतंत्र आहे. पुढील बातमी. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय ICC. द न्यूयॉर्क टाइम्सने अलीकडेच वृत्त दिले आहे की पेंटागॉन, युनायटेड स्टेट्सचे संरक्षण मंत्रालय, युक्रेनमधील कथित अत्याचारांबद्दल रशियाला शिक्षा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय ICC सोबत कोणतेही पुरावे सामायिक करण्यास प्रतिबंध करत आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय ICC बद्दल. हे एकमेव कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरण आहे. पार्श्वभूमी. हे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या 1998च्या रोम कायद्याद्वारे त्याची स्थापना आणि शासक दस्तऐवज तयार केले गेले होते आणि 1 जुलै 2002 रोजी जेव्हा कायदा अंमलात आला तेव्हा ते कार्यरत झाले. आदेश.
हे आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेच्या गंभीर गुन्ह्यांसाठी आरोप असलेल्या व्यक्तींचा तपास करते आणि जेथे आवश्यक आहे नरसंहार, युद्ध गुन्हे, मानवतेविरुद्ध गुन्हे आणि आक्रमकतेचा गुन्हा तपासते. मुख्यालय हेग, नेदरलँड. सदस्य 123 राष्ट्रे रोम कायद्याचे राज्यपक्ष आहेत आणि आयसीसीच्या अधिकाराला मान्यता देतात. अमेरिका, चीन, रशिया आणि भारत हे उल्लेखनीय अपवाद आहेत. निधी न्यायालयाला राज्यपक्षांच्या योगदानाद्वारे आणि सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था, व्यक्ती, कॉर्पोरेशन आणि इतर संस्थांकडून ऐच्छिक योगदानाद्वारे निधी दिला जातो. रचना न्यायाधीश कोर्टात 18 न्यायाधीश आहेत. प्रत्येक वेगळ्या सदस्य देशातून नूतनीकरणी 9 वर्षांच्या मुदतीसाठी निवडले जातात. अध्यक्षपद न्यायाधीशांमधून निवडले जाणारे 3 न्यायाधीश, राष्ट्रपती आणि 2 उपाध्यक्ष असतात. हे न्यायालयाचे बाह्य जगाला प्रतिनिधित्व करते आणि न्यायाधीशांच्या कार्याच्या संघटनेत मदत करते. न्यायिक विभाग 3 विभागांमध्ये 18 न्यायाधीश, प्री ट्रायल डिव्हिजन आणि अपील डिव्हिजन. अभियोक्ता कार्यालय OTP न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रातील गुन्ह्यांवर संदर्भ आणि कोणतीही ठोस माहिती प्राप्त करण्यासाठी OTP जबाबदार आहे. OTP हे संदर्भ आणि माहिती तपास करते आणि न्यायालयासमोर खटले चालवते. रजिस्ट्री चेंबर्स आणि अभियोजक कार्यालयाला प्रशासकीय आणि ऑपरेशनल समर्थन प्रदान करणे हे रजिस्ट्रीचे मुख्य कार्य आहे. ICCचे अधिकार क्षेत्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या विपरीत, जे राज्यांमधील विवादांची सुनावणी करते, ICC व्यक्तींवरील खटले हाताळते. ICC केवळ प्रकरणाची सुनावणी करण्यास सक्षम आहे जर ज्या देशात गुन्हा केला गेला तो देश रोम कायद्याचा पक्ष आहे किंवा गुन्हेगाराचा मूळ देश रोम कायद्याचा पक्ष आहे. जर राष्ट्रीय न्यायालय तसे करण्यास असमर्थ असेल किंवा तयार नसेल तरच ICC आपल्या अधिकारक्षेत्राचा वापर करू शकते. 1 जुलै 2002 रोजी कायदा लागू झाल्यानंतर झालेल्या गुन्ह्यांवर केवळ ICCचे अधिकार आहेत. आनशी संबंध युनायटेड नेशन्स संघटना नसताना कोर्टाचा संयुक्त राष्ट्रांशी सहकार्य करार आहे. जेव्हा एखादी परिस्थिती न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात नसते तेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ती परिस्थिती ICC कडे पाठवू शकते, तिला अधिकार क्षेत्र देते. पुढील बातमी किंजल क्षेपणास्त्र रशियाने अलीकडेच युक्रेनवर मोठ्या प्रमाणावर हल्ल्याचा एक भाग म्हणून हायपरसोनिक किंजल क्षेपणास्त्रे डागली. किंजल क्षेपणास्त्राबद्दल Ka-47M2 टोपण नाव किंजल डॅगर एक आण्विक सक्षम रशियन हवेतून प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. मार्च 2018 मध्ये रशियन अध्यक्ष पुतिन यांनी एका भाषणादरम्यान अनावरण केलेल्या 6 नेक्स्ट जनरेशन शस्त्रांपैकी हे एक होते. वैशिष्ट्ये किंजल मॅच 12,350 किलोमीटर तास पर्यंत वेग गाठू शकते. ते 480 किलोपर्यंतच्या पेलोडसह पारंपरिक आणि आण्विक दोन्ही शस्त्रे आणि 10 ते 50 किलोटन वॉरहेडसह थर्मोन्यूक्लिअर पर्याय वाहून नेऊ शकते. त्याची श्रेणी 1500 ते 2000 किलोमीटर आहे. किंजलची लांबी 8 मीटर आहे, शरीराचा व्यास 1 मीटर आहे आणि प्रक्षेपणाचे वजन अंदाजे 4300 किलो आहे. हे MiG-31 लढाऊ विमानांमधून सुमारे 18 किलोमीटर 59,000 फूट उंचीवर सोडण्यासाठी डिझाईन केलेले आहे. हे क्षेपणास्त्र आपल्या उड्डाणाच्या सर्व टप्प्यांवर प्रतिकूल हवाई संरक्षण प्रणालींवर मात करण्यासाठी युक्ती करते. हायपरसोनिक क्षेपणास्त्रे काय आहेत? हायपरसोनिक क्षेपणास्त्र ही एक शस्त्र प्रणाली आहे जी कमीत कमी मॅच 5च्या वेगाने उडते. ध्वनीच्या वेगाच्या 5 पटांनी चालण्यायोग्य आहे. ही क्षेपणास्त्रे अत्यंत वेगवान आणि पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींना लक्ष्य करण्यासाठी खूप कठीण आहेत. पुढील बातमी फ्लोरोसेन्स मायक्रोस्कोपी म्हणजे काय? विनोना स्टेट युनिव्हर्सिटी, मिनेसोटा येथील संशोधकांनी ग्लोस्कोपसाठी डिझाईन तयार केले आहे. एक असे उपकरण जे फ्लोरोसेन्स मायक्रोस्कोपीच्या प्रवेशास लोकशाही बनवू शकते. फ्लोरोसेन्स मायक्रोस्कोपीबद्दल फ्लोरोसेन्स मायक्रोस्कोप एखादी वस्तू शोषून घेतलेला प्रकाश कसा सोडतो याचा अभ्यास करून पाहतो, म्हणजे ती फ्लोरोसेस कशी होते. हे त्याचे मूळ तत्व आहे. हे कसे कार्य करते? वस्तू विशिष्ट तरंगलांबीच्या प्रकाशाने प्रकाशित केली जाते. ऑब्जेक्टमधील कण हा प्रकाश शोषून घेतात आणि उच्च तरंगलांबी म्हणजे भिन्न रंग वर पुन्हा उत्सर्जित करतात. या कणांना फ्लोरोफोर्स म्हणतात. सूक्ष्मदर्शकाखाली ठेवण्यापूर्वी वस्तू फ्लोरोफोर्सने ओतली जाते. जेव्हा फ्लोरोफोर्स फ्लोरोसेस होतात तेव्हा फ्लोरोसेंट मायक्रोस्कोप ऑब्जेक्टच्या आत जाताना त्यांचा मागोवा घेऊ शकतो. ऑब्जेक्टचा अंतर्गत आकार आणि इतर वैशिष्ट्ये उघड करतो. DNAच्या विशिष्ट भागांपासून प्रोटीन कॉम्प्लेक्सपर्यंत वेगवेगळ्या घटकांची ओळख आणि अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी वेगवेगळे फ्लोरोफोर्स विकसित केले आहेत. ॲप्लिकेशन्स सूक्ष्मजंतूंसारख्या लहान नमुन्यांची विशिष्ट वैशिष्ट्ये चित्रित करण्यासाठी याचा वापर केला जातो. हे लहान स्केलवर 3D वैशिष्ट्ये दृश्यमानपणे वर्धित करण्यासाठी देखील वापरले जाते.
हे मल्टीकलर स्टेनिंगचा वापर करण्यास, सेलमधील संरचनांचे लेबलिंग आणि सेलच्या शारीरिक स्थितीचे मोजमाप करण्यास अनुमती देते. लाईव्ह सेल इमेजिंगमध्ये प्रदर्शित केलेल्या डायनॅमिक वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी ही सर्वात लोकप्रिय पद्धत आहे. विविध रेणू आता वेगवेगळ्या रंगांनी डागले जाऊ शकतात, ज्यामुळे अनेक प्रकारचे रेणू एकाच वेळी ट्रॅक केले जाऊ शकतात. ऑप्टिकल मायक्रोस्कोपी म्हणजे काय? एक ऑप्टिकल मायक्रोस्कोप, ज्याला लाईट मायक्रोस्कोप देखील म्हणतात, एखादी वस्तू दृश्यमान प्रकाश कसा शोषून घेते, परावर्तित करते किंवा विखुरते याचा अभ्यास करून ते पाहते. हे दृश्यमान प्रकाशासह लहान नमुन्यांची प्रतिमा वाढवण्यासाठी एक किंवा लेन्सची मालिका वापरते. प्रतिमा मोठे करण्यासाठी लेन्स नमुना आणि दर्शकाच्या डोळ्याच्या दरम्यान ठेवल्या जातात, जेणेकरून ते अधिक तपशीलवार तपासले जाऊ शकते. पुढील बातमी. फ्युमरेट हायड्रेटेस. ट्रिनिटी बायोमेडिकल सायन्सेस इन्स्टिट्यूटमधील ट्रिनिटी कॉलेज डब्लिन स्कूल ऑफ बायोकेमिस्ट्री आणि इम्युनॉलॉजी येथील शास्त्रज्ञांनी दाहक रोगांच्या प्रगतीदरम्यान आपल्या शरीरात काय चूक होते हे समजून घेण्यात एक महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. बातमीत का? शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की फ्युमरेट हायड्राटेज नावाचे एन्झाईम मॅक्रोफेजमध्ये दाबले जाते, एक अग्रभागी दाहक पेशी प्रकार ल्यूपस, संधिवात, सेप्सिस आणि कोविड-19 सारख्या रोगांच्या श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. त्यांनी फ्युमरेट हायड्रेटेज आणि सायटोकाइन्स नावाच्या रोगप्रतिकारक प्रथिने यांच्यात एक महत्त्वाचा दुवा बनवला आहे, जो दाहक रोगांमध्ये मध्यस्थी करतो. संशोधनातून असे दिसून आले की जेव्हा फ्युमरेट हायड्रेटेज दाबले जाते तेव्हा मायटोकॉन्ड्रियामधून आरएनए सोडला जातो, जो मुख्य प्रथिने MDA5 आणि TLR7 ला बांधू शकतो आणि सायटोकिन्स सोडण्यास ट्रिगर करतो, ज्यामुळे दाह वाढतो. सायटोकिन्स म्हणजे काय? सायटोकिन्स हे प्रथिने सिग्नल करतात जे पेशींद्वारे स्थानिक उच्च सांद्रतामध्ये सोडले जातात. शरीरातील रोगप्रतिकारक प्रतिसादाचे नियमन सुलभ करणे ही सायटोकिन्सची भूमिका आहे. ल्यूपस म्हणजे काय? ल्यूपस हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आपल्या स्वतःच्या ऊती आणि अवयवांवर हल्ला करू लागते. या स्थितीचा प्रामुख्याने मूत्रपिंडावर परिणाम होतो, परंतु त्याचा परिणाम त्वचा, रक्तवाहिन्या, संयोजी ऊतक, हृदय, मेंदू आणि जवळजवळ प्रत्येक अवयवावरही होतो. मायकोफेनोलेट, ॲझाथिओप्रिन, सायक्लोफॉस्फामाइड, रितुक्सिमॅब यासारख्या औषधांद्वारे रोगप्रतिकारक शक्तीद्वारे उपचार केला जातो. या रोगाच्या निदानासाठी SLEDAI रोग क्रियाकलाप निर्देशांक वापरला जातो. पुढील बातमी. ट्रोपेक्स 2023. भारतीय नौदलाचा 2023 साठीचा प्रमुख ऑपरेशनल स्तरावरील सराव ट्रोपेक्स नोव्हेंबर 22 मार्च 23 या 4 महिन्यांसाठी IORच्या विस्तारामध्ये आयोजित करण्यात आला. या आठवड्यात अरबी समुद्रात समारोप झाला. ट्रोपेक्स 2023 बद्दल पूर्ण फॉर्म. थिएटर लेव्हल ऑपरेशनल रेडिनेस एक्सरसाइज ट्रोपेक्स 2023. हा ऑपरेशनल लेव्हल सराव द्विवार्षिक आयोजित केला जातो आणि केवळ भारतीय नौदलाच्या सर्व युनिट्स नव्हे तर भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि तटरक्षक दलाच्या मालमत्तेचाही सहभाग आहे. वैशिष्ट्ये. यात भारतीय नौदलाची अंदाजे 70 जहाजे, 6 पाणबुड्या आणि 75 हून अधिक विमानांचा सहभाग होता. सरावाचा एक भाग म्हणून भारतीय नौदलातील सर्व पृष्ठभागावरील लढाऊ नाशक, फ्रिगेट्स आणि कॉर्वेट्स तसेच पाणबुड्या आणि विमाने जटिल सागरी ऑपरेशनल तैनातीद्वारे ठेवण्यात आली आहेत. एकूण सराव बांधणीत सागरी संरक्षण सराव सी विजिल आणि उभयचर सराव AMPHEX यांचा समावेश होता. टाइमलाईन. नोव्हेंबर 2022 ते मार्च 2023. पुढील बातमी. एरोसोल मिशनसाठी मल्टी एंगल इमेज. अलीकडेच नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन NASA ने बुधवारी जाहीर केले की ते MEIA मिशन तयार करण्यासाठी आणि लॉन्च करण्यासाठी इटालियन स्पेस एजन्सी ASI अजेन्सिया स्पॅशियल इटालियाना सोबत भागीदारी करत आहे. एरोसोल मिशनसाठी मल्टी एंगल इमेजबद्दल हे NASA आणि इटालियन स्पेस एजन्सी ASI यांच्यातील संयुक्त मोहीम आहे. हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमधील वायू प्रदूषणाच्या आरोग्यावरील परिणामांची तपासणी करेल. त्याचे प्राथमिक उद्दिष्ट सामाजिक आरोग्याला लाभ देणे हे आहे. एपिडेमिओलॉजिस्ट आणि सार्वजनिक आरोग्य संशोधक थेट उपग्रह मिशनच्या विकासावर काम करतील. यामध्ये PLATINO-2 उपग्रहाचा समावेश असेल, जो ASIद्वारे प्रदान केला जाईल आणि नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी JPL मध्ये तयार करण्यात येणारे एक विज्ञान उपकरण असेल. MEIA मिशन वेधशाळा, जमिनीवरील सेन्सर्स आणि वातावरणातील मॉडेल्समधून डेटा संकलित आणि विश्लेषण करेल. JPL मध्ये पॉइंटेबल स्पेक्ट्रोपोलारिमेट्रिक कॅमेरा आहे, जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या अल्ट्राव्हायोलेट, दृश्यमान, जवळ, अवरक्त आणि शॉर्टवेव्ह इन्फ्रारेड भागांमध्ये अनेक कोनातून प्रतिमा कॅप्चर करतो. 3 वर्षांच्या मोहिमेदरम्यान MEIA जगभरातील प्रमुख शहरी केंद्रांचा समावेश असलेल्या 11 प्राथमिक लक्ष्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल. लॉस एंजेलिस, अटलांटा,
बोस्टन, रोम, अदिस अबाबा, इथिओपिया, बार्सिलोना, स्पेन, बीजिंग, जोहान्सबर्ग, न्यू दिल्ली, तैपेई, तैवान आणि तेल अवीव. MAIA वेधशाळा 2024च्या समाप्तीपूर्वी सुरू होणार आहे. पुढील बातमी. कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प KMTR. अलीकडेच तामिळनाडूतील 2 संशोधकांनी कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये भारतात प्रथमच दुर्मिळ पतंगाची प्रजाती पाहिली आहे. बातमीत का? अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी अँड द एन्व्हायरमेंट, ATRI, तामिळनाडू वेटलँड मिशनचे संशोधक हे मायम्युसेमिया सिलोनिका या पतंगाच्या प्रजातीचे छायाचित्र काढणारे जगातील पहिले आहेत. हे इंग्रजी कीटकशास्त्रज्ञ जॉर्ज हॅम्पसन यांनी प्रथम चित्रित आणि वर्णन केले होते आणि 127 वर्षांपूर्वी 1893 मध्ये श्रीलंकेतील त्रिंकोमाली येथे पाहिले होते. मायम्युसेमिया सिलोनिका ही एक पतंगाची प्रजाती आहे जी उपकुटुंब अगरस्टिनी आणि कुटुंब नॉक्टिओडाय मधील आहे. कलक्कड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्पाविषयी मुख्य तथ्ये. तामिळनाडूच्या तिरुनेलवेली आणि कन्याकुमारी जिल्ह्यातील कालाकड मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प KMTR हे विविध वनस्पती आणि प्राणी असलेल्या संरक्षित क्षेत्रांपैकी एक आहे. हे तामिळनाडूचे पहिले व्याघ्र प्रकल्प आणि देशातील 17व्या व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. यामध्ये दक्षिणेला कन्याकुमारी वन्यजीव अभयारण्य आणि उत्तरेला नेल्लई वन्यजीव अभयारण्य समाविष्ट आहे. या व्याघ्र प्रकल्पातून थामिराबराणी नदीचा उगम होतो. या व्याघ्र प्रकल्पातून तब्बल 14 नद्या उगम पावलेल्या रिझर्वला नदी अभयारण्य म्हणूनही ओळखले जाते. वनस्पती. या प्रदेशात वनस्पतींचे प्रकार आहेत जे हळूहळू कोरड्या काटेरी जंगलातून कोरड्या पर्णपाती, आर्द पानझडी आणि राखीव क्षेत्राच्या उंच भागात असलेल्या पश्चिम किनारपट्टीच्या ओल्या सदाहरित जंगलांमध्ये बदलतात. प्राणी. सिंह, शेपटी मकाक, निलगिरी ताहर, निलगिरी पिपीट, ग्रे हेडेड बुलबुल, ब्लूविंग पॅराकिट. स्त्रोत. तिरुनेलवेली, थुथुकुडी जिल्ह्यात 127 वर्षांनंतर आढळले पतंग. पहिल्यांदाच फोटो काढला. धन्यवाद. तर लवकरात लवकर तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेग्युलरली आमचे व्हिडिओ पहा, त्यामुळे तुम्ही चालू घडामोडीच्या बाबतीत नेहमीच अपडेट असाल आणि ते तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे राहील. धन्यवाद.